की ज्या तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाची, ज्या संतांनी वारकरी संप्रदायाचा म्हणजे तुका झाला असे कळस, हे तुकाराम महाराज या भागवत धर्माचे कळस झाले आणि त्यांच्या संस्थांमधून हे असं पत्र काढून बोलायला लागतंय ते आम्हाला वाईट वाटतंय. वाङ्मयामधून प्रत्येक वेळेस हे सांगितलेलं आहे की बाबा आपण कीर्तनकारांनी किंवा जो कोण महाराज असेल, जो वारकऱ्यांनी कशा पद्धतीचा आचारसंहिता अवलंबली पाहिजे ते सांगितलेलं आहे. आणि त्या आचारसंहितेला कुठंतरी कीर्तनामध्ये बाजूला सारलं जातं आणि आपल्या मनाचं काहीतरी सांगितलं जातं. त्यासाठी हे पत्र काढायला लागलं संस्थांना. त्यांनी त्यावेळेस सांगितलं किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलेलं आहे, महाराजांचं एक पडखर अभंग आम्ही विसरून चाललो आहे. महाराज सांगतात, जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न, बुक्का लावू नये भाळ, माळ घालू नये गाळा. म्हणजे याला आम्ही विसरत चाललो आहे कीर्तनकार. लग्न समारंभ किंवा वर्ष श्राद्ध पुण्यतिथीला कीर्तन होतं आहे. माझी खरं करून नम्र विनंती आपल्या सर्वांना, जे तुम्ही महाराज लोकांना बोलवता तर आपण सुद्धा त्याला कुठंतरी खतपाणी घालतो की जो महाराज तुमच्याकडे 40,000 रुपये मागतोय, 50,000 रुपये मागतोय, तुम्ही बोलू नका ना. असे कितीतरी लोक आहेत की ते नाही का तुम्हाला कमी मानधनामध्ये येतात आणि कीर्तन करतात. ते आम्हाला एक कॉमेडी करणारा कीर्तनकार हवा आहे, लोकांना हसवणारा कीर्तनकार, मोठा महाराज हवा आहे. अहो कशासाठी? आता महाराज नामसंकीर्तन साधन पैसे उपे जळतील पापे जन्मांतरीची. तुम्ही आज कलियुगामध्ये तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पैशाची गरज आहे, पण कीर्तन प्रवचन आणि संप्रदाय हा उदरनिर्वाहाचं साधन नाही. नमस्कार, मी सागर आलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. संत तुकोबारायांचे 11वे वंशज भानुदास मोरे सर आत्ता आपल्यासोबत आहेत. रामकृष्ण. ते देहू संस्थांचे विश्वस्त देखील आहेत आणि देहू संस्थांनी साधारण 2 दिवसापूर्वी जे आहे एक पत्र काढलं. त्या पत्राचा आशय म्हणजे असा की जे कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांनी आपली जी आचारसंहिता आहे कीर्तनाची ती सोडून भाष्य करायला सुरुवात केली. या सगळ्या संदर्भामध्ये नियमावली घालून देण्याचं काम आणि त्या संदर्भातली आचारसंहिता पाळावी अशा पद्धतीच्या आशयाचं पत्र जे आहे ते देहू संस्थांनी काढलं. ह्या पत्राचा आशय काय, या पत्राच्या मागची नेमकी उद्देश काय आणि जे कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार आजच्या या तारखेला असं का वागतात, या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत देहू संस्थांचे विश्वस्त आहेत. सर काय सांगाल, तुमची पहिले पूर्ण ओळख करून द्या आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. रामकृष्ण हरी. भानुदास अंकुश मोरे, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांचा एक सेवक विश्वस्त आहे मी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 11वा वंशज आहे. आणि दुसरी माझी ओळख सांगायची झाली तर निवृत्ती महाराज देवकर मोरे यांचा मी नातू. आणि माझ्या मागं फोटो आहे, मी वारज्यामध्ये आहे की बाळोबा नामदेव दळवी जे माझे आईचे वडील त्यांचं पण मी नातू. आणि हे दोघंसुद्धा महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार झालेले आहेत. मी त्यांना आजोबांना जाऊन 89 साली निवृत्ती महाराज गेलेत आणि माझे हे आजोबा की 91 साली स्वर्गवासी झालेले आहेत. देहू संस्थांनी एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी आचारसंहिता घालून दिली कीर्तनकारांसाठी. आज हे पत्र काढावं असं का वाटलं देहू संस्थांना? खरं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलतील सर्व चॅनलवाले म्हणजे टी व्ही चॅनल आहेत, पत्रकार आहेत, त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो की आपण सर्वांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांनी जे आव्हान केलं तर कीर्तनकारांना आणि वारकरी संप्रदायातील सर्व लोकांना, आणि त्या आव्हानाची दखल घेऊन आपण आज आमच्याबरोबर चर्चा करताय. कारण की हे काही आज घडलेलं नाही. म्हणजे एक साधारण आम्ही 16 तारखेला हे पत्र काढलेलं आहे. हे पत्र काढण्याचं मागचं की आम्ही एक मंदिरात असताना एका फेसबुकच्या क्लिप पाहिली आणि त्या क्लिप पाहत असताना आमच्या मनात आलं की आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण बोललं पाहिजे. फक्त एक दुर्दैव असं की हे संस्थांना याच्याबद्दल पाऊल उचलायला लागलं, हे आमच्यासाठी दुर्दैव आहे की ज्या तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाची, ज्या संतांनी वारकरी संप्रदायाचा म्हणजे तुका झाला असे कळस,
हे तुकाराम महाराज या भागवत धर्माचे कळत झाले आणि त्यांच्या संस्थांमधून हे असं पत्र काढून बोलायला लागतंय ते आम्हाला वाईट वाटतंय. पण त्याच्या काही आम्हीच कीर्तनकार जे काही समाजापुढं मानतोय आणि ते चुकीचं जातं आहे हे आम्हाला जाणवतं. आणि हे काही आजची गोष्ट नाही, मग या 10-20 वर्षामध्ये हे चालू झालेलं आहे. तर हे कुठंतरी थांबावं म्हणून हे संस्थांनी सर्व कीर्तनकारांना आणि वारकऱ्यांना आणि जे कोणी वारकरी संप्रदायाशी या भागवत धर्माशी निगडीत आहेत या सर्वांसाठी एक आव्हान आहे. आणि आमचे विनम्र म्हणजे त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आम्ही हे पत्र काढतो. काय पत्राचा आशय काय आहे नेमका? पत्र म्हणजे नाही का, आपण नामदेवरायांपासून तर पार निळोबारायांपर्यंत ज्या संत आहेत, म्हणजे संत चोखोबारा आहेत, संत सावतामाळी आहेत, संत गोराकुंभार आहेत, एकनाथ आहेत, नामदेव आहेत, तुकाराम महाराज आहेत, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई आहेत, की ह्यांनी आपल्याला एक वारकरी संप्रदायाची आचारसंहिता घालून दिलेली. बरं, ती आपण आचारसंहिता तशी पाहायचं म्हणलं तर ती काही लिखित कुठं नाही आहे, पण त्यांनी त्यांच्या अभंगामधून संत वाङ्मयामधून प्रत्येक वेळेस हे सांगितलेलं आहे की बाबा आपण कीर्तनकारांनी किंवा जो कोण महाराज असेल, जो वारकऱ्यांनी कशा पद्धतीचा आचारसंहिता अवलंबली पाहिजे ते सांगितलेलं आहे. आणि त्या आचारसंहितेला कुठंतरी कीर्तनामध्ये बाजूला सारलं जातं आणि आपल्या मनाचं काहीतरी सांगितलं जातं. त्यासाठी हे पत्र काढायला लागलं संस्थांना. कीर्तनकार जे आहेत, म्हणजे आजच्या तारखेला आपण पाहिलं तर बहुतांश कीर्तनकार जे आहेत ते संस्कृती सांगण्याच्या नावाने महिलांच्या दृष्टिकोनातून बोलत असताना कुठेतरी त्यांचा अपमान होईल असं देखील त्यांच्या कीर्तनातनं जे आहे वक्तव्य पुढे येत असतात. या सगळ्या संदर्भामध्ये काय सांगाल? कारण तुम्ही हे पत्र काढले तर या पत्रामध्ये त्या संदर्भातलं काही आशा आहे का? नाही, तुमचं प्रश्नातून मला कोणाला दुखवायचं नाही आहे. हे महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणीही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि जे कोणी कीर्तनकार त्या महाराजांच्या ज्या संतांच्या अभंग घेऊन कीर्तन करतात आणि त्याच गोष्टींचा जर तुम्हाला विसर पडत असेल तर हे माझ्यासारख्या कीर्तनकाराकडून सुद्धा हे पाप घडण्याचे. कारण की जे महाराजांनी कुळी कन्यापुत्र म्हणजे महाराजांनी कन्येला पहिलं स्थान दिलं आहे, स्त्रियांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, संतांनी महत्त्वाचं स्थान दिलं आहे, सर्व संतांनी. आणि त्या स्त्रीचा कुठंतरी कीर्तनामध्ये आपण अपमान करतो आणि कीर्तनामध्ये काहीतरी बोलतो आपण. म्हणजे बरेचसे कीर्तनकार सासू सुनांच्या गोष्टी पण कीर्तनामध्ये सांगतात आणि नकळत त्या खाली बसणाऱ्या श्रोत्या स्त्रिया असतात त्यांचा अपमान करतात. मी पाहतो, मी आता वारकरी संप्रदायामध्ये एक 10-15 वर्ष झाले आहे. जर आपण गावोगावी जावा त्या कीर्तनांमध्ये पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या पाहिली ना तर 75% स्त्रिया ऐकायला असतात. आणि त्या स्त्रियांचंच आपण कीर्तनकार अपमान करतो. हे झालं नाही पाहिजे. की संतांनी हे तुम्हाला सांगितलं आहे का? हां, तुम्ही नाही का कीर्तनामधून समाज प्रबोधन करताय, मान्य आहे, पण समाज प्रबोधन करत असताना स्त्रियांचा अपमान किंवा संतांचा अपमान होईल किंवा संतांनी घालून दिलेल्या ज्या परंपरा आहे त्याला कुठंतरी बाजूला सारलं जाईल असं तुम्ही करू नका. हीच संस्थांची प्रामाणिक इच्छा आहे. बरं, काही जे कीर्तनकार आहेत हे काही कीर्तनकार आज राजकीय मंचांवर देखील जाताना आपल्याला दिसतात. या सगळ्या संदर्भामध्ये देहू संस्थांची काय भूमिका आहे? कारण का राजकीय मंचांवर गेल्यानंतर कीर्तनकारांकडनं राजकीय गोष्टींचा जो आहे तो जय जयकार होतो किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे देखील वक्तव्य व्हायला लागलेले आहेत. आणि आता सगळा आरक्षणाचा विषय चालू असताना त्या संदर्भात देखील काही जे कीर्तनकार आहेत ते बोलू लागलेले आहेत. तसं आपण पाहायचं झालं तर नाही का, पूर्विकाच्या काळापासून एक तुम्हाला जर ह्या आपल्या राष्ट्राला जर पुढं न्यायचं असेल तर कोणी एक व्यक्ती पुढं नेऊ शकत नाही. त्यासाठी राजधर्म हा पाहिजेलच आहे. आणि त्याबरोबर आध्यात्मिक जे बाजू भक्ती आणि शक्ती आपण यामध्ये मी बोलू शकतो की हे दोन्हींची सांगड घालूनच हे आपण पुढं नेऊ शकतो. फक्त यामध्ये नाही का धर्माचं जे काम करणार आहे त्यांनी आपल्या धर्माच्या आचारसंहितेमध्ये राहून
ते काम केलं पाहिजे आणि राजकीय लोकांनी सुद्धा त्यांची त्यांची आचारसंहिता पाळली तर दोघांनी येऊन एकत्र काम केलं तर कुठं वाईट नाही. पण त्यांनी नाही का ह्या व्यासपीठांचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःला फेमस होण्यासाठी चुकीच्या गोष्टी करणं हे आमच्यासाठी दुर्दैवाचं आहे. कारण तुकोबारायांसंग शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे की शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना वेळोवेळी ताकद दिली. तुकाराम महाराजांना गुरु मानलं शिवाजी महाराजांनी. म्हणजे राजधर्म तिथं पण आलता. म्हणजे आत्ता येतोय असं नाही, फक्त त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांचा राजधर्म प्रामाणिकपणे पाळला. संतांनी सांगितलेलं त्यांनी प्रामाणिकपणे, त्यांच्या आईंनी सांगितलं ते त्यांनी प्रामाणिकपणे पाळलं. तसं संतांनी सुद्धा पाळलं. म्हणजे ह्यांचंच आदर्श घेऊन आम्ही लोकांनी पण तसं वागलं पाहिजे. म्हणजे माझा तुमच्या माध्यमातून कुणावर आक्षेप नाही राजकीय किंवा कीर्तनकारांवर, पण तुम्ही नका तुमची जागा सोडू नका जेणेकरून आम्हाला असंच टी व्ही चॅनलवर बोलावं लागतं. याच्यामधली दुसरी एक बाजू, आता कीर्तनं जी आहेत ती लग्न समारंभाच्या निमित्ताने देखील होतात, पूजेच्या निमित्तानं देखील होतात आणि अगदी 10वेच्या कार्यक्रमाला किंवा दिवसाच्या कार्यक्रमाला देखील कीर्तनं असतात. ह्या कीर्तनांमध्ये आता जे कीर्तनकार आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये जे पैसे आहेत ते आकारले जाऊ लागलेले आहे आणि ह्याचं कुठंतरी भांडवलीकरण देखील व्हायला लागले आणि ह्या सगळ्यामुळे कीर्तन परंपरेवर जे आहे ती टीका व्हायला लागली. ह्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? आता 350 वर्षापूर्वी 375 वर्ष जगद्गुरू तुकोबारायांना वैकुंठ गमन होऊन जवळत आलेले आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलेलं आहे, महाराजांचं एक पडखर अभंग आम्ही विसरून चाललो आहे. महाराज सांगतात, जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न, बुक्का लावू नये भाळ, माळ घालू नये गाळा. म्हणजे याला आम्ही विसरत चाललो आहे कीर्तनकार. कारण की समाज हा आपल्याकडे एक व्यावसायिक कीर्तनकार किंवा महाराज या पद्धतीने बघत नसतो. समोरचा भाविक हा आपल्याला त्या नारदाच्या गादी उभा राहिल्यानंतर सर्वश्रेष्ठ मानत असतो. मी महाराजांचा एक अभंग मी विसरलो आत्ता, की मी त्याचं फक्त हे सांगू शकतो की महाराजांनी नाही का त्या अभंगात सांगितलेलं आहे की जर तुम्ही कीर्तन करत असताना त्या नारदाच्या गाडी उभं राहून तर तुमची ती जागा सर्वश्रेष्ठ उंच जागा आहे. मग त्या ठिकाणी एखादा संन्यासी जरी आला आणि महापुरुष जरी आला तर त्यांनी त्या कीर्तनकाराला नतमस्तक झालं पाहिजे आणि मग त्याचं वयोमर्यादा तिथं काही नाही किंवा त्या कीर्तनकार किती मोठा आहे हे बघितलं जात नाही. इतका मोठा मान हा कीर्तनकाराला असतो. आणि तिथं थांबल्यानंतर आम्ही जर आमच्या आचारसंहिता विसरायला लागलो आणि आवाढव्य पैसे घ्यायला, म्हणजे महाराजांनी तर सांगितलं पैसे नाही तुम्ही बुक्कासुद्धा नाही लावला पाहिजे, पण ती आत्ता परिस्थिती नाही. त्या काळात जी परिस्थिती आता बदलली, ठीक आहे तुम्ही तुमचा प्रपंच किंवा तुम्ही जे काही मंदिर सांभाळता किंवा तुम्ही गोपालन करताय किंवा अनाथ लोकांना सुद्धा बरेचसे महाराज लोक सांभाळतात. म्हणजे आता माझा हा बोलण्याचा हेतू की मी बोललो तर सर्वांनाच लागेल, कारण की मी एक संस्थांचा एक जबाबदार पदाधिकारी. पण माझं नाही का हे प्रत्येकाला नाही, जे कुणी काही चांगलं कार्य करत नाही आणि फक्तच पैसे घेतात, म्हणजे कुणी कीर्तन घेतात 30 आणि 40 हजार रुपये घेतात आणि कीर्तन करतात. आणि माझ्यासमोर काही अशी नाही का उदाहरणं आहेत की ती महाराज लोक कीर्तनाचे पैसे नाही घेत, फक्त सेवा करतात ते. आणि तुम्ही म्हणले कीर्तन लग्न समारंभ किंवा वर्षश्राद्ध पुण्यतिथीला कीर्तन होतं आहे. माझी खरं करून नम्र विनंती आपल्या सर्वांना, जे तुम्ही महाराज लोकांना बोलवता तर आपण सुद्धा त्याला कुठंतरी खतपाणी घालतो की जो महाराज तुमच्याकडे 40 हजार रुपये मागतोय 50 हजार रुपये मागतोय तुम्ही बोलू नका ना. असे कितीतरी लोक आहेत की ते नाही का तुम्हाला कमी मानधनामध्ये येतात आणि कीर्तन करतात ते. पण आम्हाला सुद्धा काय सवय लागली माहिती आहे का, की आम्हाला एक कॉमेडी करणारा कीर्तनकार हवा आहे, लोकांना हसवणारा कीर्तनकार, मोठा महाराज हवा आहे. अहो कशासाठी? म्हणजे आपणच आपल्या भागवत धर्माला कुठंतरी मागं नेतोय. तुम्ही चांगलं कार्य करताय, तुम्ही कीर्तन का ठेवता की माझे आजोबा पणजोबा कुणी वडील यांनी वारकरी संप्रदायामध्ये चांगलं काम केलं, त्या हेतूने तुम्ही कीर्तन ठेवताय आणि तो हेतू तुमचा प्रामाणिक आहे. पण कळत न कळत तुमच्याकडून ती चुकी होती. तर तुम्ही सर्वांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही अशा महाराज लोकांना बोलवू नका. आणि आहेत ना समाजामध्ये की ज्यांना नाही का की
रामभाऊ महाराज राऊत सारखे आहेत, कुरेकर बाबा आहेत, मोठे कदम माऊली आहेत, छोटे कदम माऊली, ते कीर्तनकार, मी त्यांच्या संघ असतो. मग त्यांचं ते तुम्ही बघा की म्हणजे असे लोक बाजूला आमचे दिवकर फड परंपरेतली वारकरी आहेत की ते कीर्तन करतात, कीर्तनाचं मानधन घेत नाही, काही जण घेतात शुल्क मात्र नामधारीला घेतात आणि ते अध्यात्माला धरून येत. म्हणजे आमच्या दिवकर फड परंपरेत ह्या गोष्टी तर होतच नाही. पण आता पण ह्याचा पुढाकार घेणं पण संस्थांना गरज होती, कुणीतरी बोलणं गरजेचं होतं. कारण की असं या 20-30 वर्षामध्ये हे होत आलं आहे. पण कोण बोलणार? प्रत्येकजण फक्त आपल्यात गप्पा मारताना आम्ही चर्चा करतो, पण समाजापुढं किंवा TV चॅनल पुढं बोलायची धाडस केलं नाही. पण आज आम्ही करतो आहे आणि ती करण्याची वेळ आमच्यावाली की आमच्याच लोकांमुळं आली की जेणेकरून हे कुठंतरी थांबावं. आणि त्यासाठी तुम्हीसुद्धा जे काही श्रोते आहात, जे की कीर्तन सप्ताच्या माध्यमातून तुम्ही कीर्तनकारांना बोलवता, वर्ष श्राद्धाच्या माध्यमातून बोलवता, तर नाही का कृपा करून आहे ना तुम्ही आपली कीर्तनाची आचारसंहिता राहील अशाच कीर्तनकारांना बोलवा, जेणेकरून ती आचारसंहिता बिघडणार नाही. कारण की आपला हा भागवत धर्म काय आजचा नाही, म्हणजे आधी शंकरापासून तर आत्तापर्यंत चालत आलेला आहे. आणि कुठंतरी आपण याला गालबोट लावू आणि आपण त्याची सुरुवात करू, ही आपल्यापासून सुरुवात नको व्हायला. आणि आपलं थांबलं पाहिजे ह्या गोष्टी. आपण जे परिपत्रक काढले त्या परिपत्रकामध्ये उल्लेख आहे की संत महात्म्यांचे आणि देवाधर्माची जी कीर्तनं आहेत ती कीर्तनं व्हायला हवी. मात्र ह्याचा एक दुसरा भाग असा की म्हणजे कीर्तनाची जी परंपरा आहे म्हणजे त्यामध्ये टाळ आलं, मृदुंग आले, टाळवादक आले, मृदुंगवादक आले, या सगळ्यांचा सेटअप जो असतो त्या सेटअपामध्ये काही जे कीर्तनकार आहेत त्यांना तुम्ही कीर्तनकार म्हणताल नाही म्हणताल मला माहीत नाही, पण महापुरुषांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्या महापुरुषांचं कार्य सांगून ते थोडंसं कीर्तनाचं स्वरूप त्याला देतात. या सगळ्या गोष्टीवर तुमचा आक्षेप आहे का? या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? आता महाराज नामसंकीर्तन साधन पैसे उपे जळतील पापे जन्मांतरीची, म्हणजे नामस्मरण आणि कीर्तन येणे नाही आपल्या जन्मोजन्मची पापं खंडतात. आता तुम्ही सेटअप म्हणले, सेटअप नाही ॲक्च्युली तो, म्हणजे आम्ही वारकरी संप्रदायातील लोक म्हणजे सर्वच वारकरी संप्रदाय भागवत धर्मातील सर्वच लोक की त्या भगवंताची नामस्मरण पूजा अर्चन करताना की टाळ मृदुंग आपण पखवाज म्हणतो त्याला, मृदुंग पण म्हणतो, वीणा याच्या साह्याने भजन कीर्तन करत असतो आणि ते एक संप्रदायातील एक ते वाद्य आहे जे संतांनी पण वापरलेले. म्हणजे महाराजांचे तर दगडाचे टाळ होते जे आपण चिखली गावामध्ये टाळगाव चिखली नाव आहे तिथं आहेत की मग या संतांनी ते आपल्या कीर्तनामधून प्रवचनामधून ते हे केलेले. पण आपल्याला सांगायचं म्हणजे तुम्ही म्हणले महापुरुषांचा एक उजेकर की आपल्या या देशामध्ये भारतामध्ये जे काही महापुरुष झाले म्हणजे संतांपासून तर समाजसुधारकांपर्यंत, हे माझ्या दृष्टीने मी त्यांना देवस्थानी मानतो. म्हणजे समाजसुधारकसुद्धा, संतसुद्धा आणि समाजसुधारक त्यांचं एक महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे आपण जर सावित्रीबाई फुले नसत्या तर स्त्री शिक्षण झालं असतं, पण त्या आत्ता होते पण त्या काळात नसतं झालं की त्यांनी तो पुढाकार घेतला आणि पुढं गेलं. त्या काळात ती परिस्थिती नव्हती एका स्त्रीनी शिक्षणासाठी बाहेर पडणं, पण त्यांनी ती स्वतःच्या मनाची मोठेपणा दाखवला, धाडस केला आणि ते गेला. म्हणजे माझ्यासाठी ते देवच आहेत सर्व महापुरुष. तसं मी त्यांनी समाज सुधारायचंच काम केलं आणि त्यांचंच मी उदाहरण देऊन सांगतो की आपण कीर्तनकारसुद्धा तेच आहोत की आपण कीर्तन करतो. म्हणजे काय एकंदरीत तुमचं जे पत्रक आहे त्या पत्रकामध्ये देवाधर्माच्या संदर्भामध्ये आणि म्हणजे संतांच्या संदर्भामध्ये बोलत असताना महापुरुषांच्या नावाने जर का काही कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं त्याला आक्षेप नाही आहे देऊ संस्थांचा? नाही, महापुरुषांचं नाही तुम्ही नाव घेतलंच पाहिजे. म्हणजे महापुरुषांचं नाव, कारण त्यांनी समाजाला एक वेगळी दिशा दिलेली, संतांनी दिलेली. संत किंवा त्या काळातले म्हणजे हे ज्ञानोबा तुकोबाराय किंवा नामदेवराय हे उगाच संत नाही झालेले. मग ते पण कुठल्या तरी आईच्या पोटी जे स्त्रीच्याच पोटी जन्माला आलेत, मग मनुष्य म्हणून जन्माला आले ते दैवत्व प्राप्त केलं त्यांनी.
मग त्यांनी पण तुमच्या आमच्यासारखेच जगलेले आहेत ते, आणि त्या वेळेस त्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं आणि संत झालेले आहेत. आणि तसंच ह्या महापुरुषांनी केलेले आहेत. म्हणजे जे काय आपले त्याच्यानंतर ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा लोकांसाठी जे कार्य केलं ते त्या पद्धतीचंच आहे. मग त्यांचे तुम्ही उल्लेख करा, पण त्याच्यातून एखाद्या विशिष्ट कोणाला दुखवलं जाईल असं करू नका. कारण की आपल्याला त्या दृष्टीने पाहिलं जातं कीर्तनकारांना की समाज सुधारक म्हणूनच पाहायला लागतं. आणि जर समाज सुधारक चुकीच्या गोष्टी मांडायला लागले त्या नारदाच्या गादीवरनं तर हे चुकीचं आहे. ह्या सगळ्या आपल्या चर्चेच्या शेवटाकडे जाताना शेवटचा प्रश्न की तुम्ही घालून दिलेल्या आचारसंहितेच्या माध्यमातून तुम्ही कीर्तनकारांना काय आव्हान कराल? कोणती गोष्ट केली पाहिजे आणि कोणती गोष्ट टाळली पाहिजे? खरं तर प्रथम तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो माझ्या बोलण्यातून जर कोणी दुखावला गेला असेल तर. पण खरंच आज 1-2 मिनटं वारकरी संप्रदायाला याची गरज आहे की जे निष्ठावंत वारकरी आहेत ते मंदिरात येऊन आमच्या संग बोलतात, वारीत बोलतात. आज मी कार्तिकीच्या वारीला जात होतो त्यावेळेस पण बोलत होते की महाराज हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तुम्ही एखाद्या विशिष्ट संस्थांच्या पदावरती तुम्ही बोला, तुम्ही एक पत्रक काढा. आणि तसं एक जगद्गुरू श्री संत तुकाराम संस्थान माध्यम झालं समजा पत्र काढायला, पण ही तळतळ सर्व संस्थानांची म्हणजे आळंदी संस्थानची आहे, पंढरपूर संस्थांची आहे, की जेवढे काही महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायाचे संस्थान आहेत ते त्या पदावर असणारी लोक आहेत त्यांची पण प्रामाणिक इच्छा आहे. पण ते आमची चर्चा पण होती त्या सगळ्या विश्वस्तांबरोबर. पण योगायोगाने ते देऊ संस्थांनी ते पत्र काढलं आणि या पत्राला महाराष्ट्रातील सर्व संस्थानांचा पाठिंबा आहे आणि सर्व कीर्तनकारांचा पाठिंबा आहे की तुम्ही आज हे पत्र काढले, सर्वांना आव्हान केलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही वागू हे केलेले आणि ही गरज आहे समाजाला. आणि दुसरं म्हणजे मी बोलता थोडं विषयांतर झालं माझ्याकडून की याची गरज म्हणजे नाही का की आम्हाला आपण ज्यावेळेस एखाद्या संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असतो, मी आज विश्वस्त म्हणून तुमच्या संग बोलतो आहे, तर मला माझं भान राहिलं पाहिजे की माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी जगत असताना मी कसं जगलं पाहिजे. ठीक आहे, मला माझं वैयक्तिक जीवन आहे, पण ज्यावेळेस आपण जर विश्वस्त म्हणून किंवा कीर्तनकार म्हणून त्या समाजापुढं जातो आहे तर त्या समाजाला मी योग्यच सांगितलं पाहिजे माझ्या बोलण्यातून कोणाचा अपमान, कोणाचा द्वेष जे कीर्तन करत असताना किंवा संतांनी घालून दिलेली आचारसंहिता याचा भंग नाही झाला पाहिजे. हे माझ्या जबाबदारी मी पाळली पाहिजे. याला मला कोणीतरी येऊन सांगणं म्हणजे या संतांचा मी अपमान करणं हे मी मानतो. हे कुणी सांगायला लागलं नाही पाहिजे ना आम्हाला सर्वांना. आणि तसं कीर्तनकारांकडून होतं आहे ते झालं नाही पाहिजे. तुम्ही आज कलियुगामध्ये तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पैशाची गरज आहे, पण कीर्तन प्रवचन आणि संप्रदाय हा उदरनिर्वाहाचं साधन नाही. तुम्ही त्याला त्या दृष्टीने पाहू नका. भगवंताची पूजा अर्चा आणि भगवंताच्या भक्तीचं हे माध्यम आहे, समाज सुधारायचं माध्यम आहे. त्या दृष्टीने पाहून जर कोणी या संप्रदायामध्ये येत असन आणि कीर्तन प्रवचन करत असन तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचा मार्ग बदला. तुम्हाला तुम्ही आवाढव्य पैसे घेता लोकांकडून 40-50 हजार रुपये, कुणी 5,000 सुद्धा घेतात कीर्तनकार, तर घ्या पैसे पण तुम्ही थोडे घ्या, जास्त घेऊ नका. ती लोक तुम्हाला बोलावतात, पण आज आमच्या संग चर्चा करत असताना आम्ही ऐकतो की आम्हाला खाली बघायला लागतं त्यावेळेस की एखादा कीर्तनकार मानधन घेतो आणि एका दिवशी 2-2, 3-3 कीर्तनं करतो. मध्ये पेपरला पण आलतं. त्या कीर्तनकाराची मानसिक स्थिती काय असेल त्यावेळेस की तो ज्या दिवशी घरातून बाहेर निघतोय आणि तो विचार करतोय तुम्हाला आपल्या भागवत धर्माचा एक चांगलं प्रबोधन करायचं आहे आणि तुम्ही त्या कीर्तनामध्ये ज्यावेळेस उभं राहत असाल तर त्यावेळेस तुमच्या मनात येत असेल की पुढच्या कीर्तनाला मी टायमात गेलो पाहिजे, तर तुम्ही त्या श्रोत्यांना त्या जे काय बसलेले आहेत त्यांना तुम्ही काय प्रामाणिकपणे सांगू शकणार आहे. पण असं न करता कुठंतरी थांबा आणि योग्य जे संतांनी घालून दिले का आपण काय आपल्या पदरचं काय सांगत नाही. म्हणजे मी अभ्यास केला
ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, गाथेचा अभ्यास केला, भागवताचा अभ्यास केला, पुराणांचा अभ्यास केला, म्हणजे याचा अर्थ की ते काय माझं आहे का? या संतांनी दिलेलं आहे, आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे, आणि त्यांचा वापर जर आपण चुकीचं करत असेल तर हे चुकीचं आहे. ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथून पुढं थांबा कुठंतरी आणि योग्य ते लोकांना सांगा. आणि माझ्याकडून जर कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो. रामकृष्ण हरी. एकंदरीत तुम्ही पाहिलं देहू संस्थानचे जे विश्वस्त आहेत मोरे महाराज ते आपल्यासोबत होते. तुकाराम महाराजांचा 11वा वंशज आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की आजचे जे सगळे कीर्तनकार आहेत किंवा महाराज मंडळी आहेत हे आवाढव्य पैसे घेऊन किंवा राजकीय मंचावर जाऊन किंवा इतर ठिकाणी स्त्रियांचा अपमान होईल अशा पद्धतीचं जे भाष्य करतात हे कृपा करून त्यांनी करू नये. वारकरी संप्रदायाची जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता पाळावी. आणि पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनातून जर का कोणी ह्या वारकरी संप्रदायामध्ये येत असेल तर त्यांनी कृपा करून येऊ नये. स्वतःच्या पोटापाण्यासाठी किंवा काही सामाजिक कामासाठी तुम्ही नाममात्र मानधन घेत असाल तर ते घ्यावं, मात्र पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या वारकरी संप्रदायामध्ये येणार असाल तर ते कृपा करून येऊ नये. कारण का तुम्ही जे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लोकांना न्याय सांगताय, ज्ञान सांगताय हे तुमचं नाही तर हे संतांचं आहे. अशा पद्धतीचं जे आव्हान आहे ते देहू संस्थांच्या या सगळ्या मंडळींनी आपल्याला केलेलं आहे. तसं परिपत्रक देखील त्यांनी काढलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्राची चर्चा केल्याबद्दल महाराज मी तुमचा आभार मानतो आणि आपण या ठिकाणी थांबतो असं म्हणतो. रामकृष्ण हरी.